नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये जी केचे व्हेरी IMP प्रश्न जे परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुमच्या सिलेबस बेसवर आहे। तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न ॲनालिसिस करून आणलेले आहे, म्हणजे परीक्षेमध्ये रिपीट विचारले जातात असे प्रश्न आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली? खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली? तर त्याचं योग्य आन्सर आहे मोतीलाल नेहरू अहवाल। मोतीलाल नेहरू यांनी सर्वात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली होती मित्रांनो। व्हेरी IMP कॅटेगरीचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, सेकंड प्रश्न आहे, पश्चिम वाहिनी नदीच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? जे पश्चिम वाहिनी नद्यांचे खोरे आहे त्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी, जेवढंही महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यापैकी किती क्षेत्र व्यापलेले आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बघा, 10.73 10.73 हे याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो। त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, गोदावरी नदी खोरे जे आहे, गोदावरी नदीचे जे खोरे आहे त्यांनी किती टक्के भाग व्यापलेला आहे? ते 49.5। भीमा कृष्णा नदीच्या खोऱ्यांनी 22.6 आणि तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यांनी 16.7% भाग व्यापलेला आहे। त्याचबरोबर कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांनी 10.73% भाग व्यापलेला आहे। आता पश्चिमेकडे कोकण कोणीकडे आहे? कोकण किनारपट्टी ते आहे पश्चिमेकडे, त्यामुळे जर पश्चिमेकडे जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 10.73% भाग हा पश्चिम वाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे। ठीक आहे, आणि गोदावरीचा पण हा इम्पॉर्टंट आहे, गोदावरीचा सुद्धा भाग लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? खालीलपैकी साधना, काय म्हटलं आहे, साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो साने गुरुजी। साने गुरुजी जे आहे यांनी साधना या वृत्तपत्राचे संपादक राहिलेले आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, प्रश्न व्हेरी IMP कॅटेगरीचा प्रश्न आहे, भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो। ठीक आहे, तर खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून केले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे नारायण मेघाजी लोखंडे। नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो। ठीक आहे, त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, जन्म केव्हा झाला आहे नारायण लोखंडे यांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला आहे? तर 1848 यांचा जन्म झाला आहे ठाणे येथे। मृत्यू झालेला आहे त्यांचा 19 फेब्रुवारी 1897 मुंबई येथे झालेला आहे। त्यानंतर जनक, कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं नारायण लोखंडे, हे नाव लक्षात ठेवा, कामगार चळवळीचे जनक कोण? नारायण लोखंडे। त्यानंतर पहिली कामगार संघटना स्थापन कुठे केली त्यांनी? तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884 ला। ठीक आहे, एवढं गोष्टी लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही म्हटलं आहे? कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो युगांतर। युगांतर या वृत्तपत्राचे संपादक बाबासाहेब आंबेडकर नाही आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये विचारला जातो लोणार सरोवर संबंधित। तर याचं योग्य आन्सर आहे बुलढाणा। महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे मित्रांनो। त्याचबरोबर लोणार सरोवरासंबंधीची माहिती सुद्धा बघा, उल्कापिंडाच्या अपघातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे। लोणार सरोवर जे आहे त्याची उल्कापिंडाच्या अपघातामुळे झालेली निर्मिती। ठिकाण कुठे आहे? लोणार बुलढाणा येथे याचं ठिकाण आहे। क्षेत्रफळ किती आहे? 1.13 चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि खोली आहे 150 मीटर आत त्याची खोली आहे। ठीक आहे, एवढं गोष्टी लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर कुठली घटनादुरुस्ती होती? तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो 86वी घटनादुरुस्ती होती। ज्या घटनादुरुस्तीमधनं शिक्षणाचा जो अधिकार आहे, आधी जो शिक्षणाचा अधिकार होता तो मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट नव्हता, पण 86 जी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आलेला आहे। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न बघा, ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सोलापूर।
काय सोलापूरला ज्वारी संशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर तुम्हाला संशोधन केंद्रावर एक तरी प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो, त्यामुळे हे सुद्धा संशोधन केंद्र लक्षात ठेवा. नारळाचे संशोधन कुठे आहे? नारळाचं संशोधन केंद्र कुठे आहे? तर भाटे रत्नागिरीला आहे. लक्षात ठेवा, भाटे रत्नागिरीला आहे. त्यानंतर सुपारीचं संशोधन केंद्र कुठे आहे? तर श्रीवर्धन रायगडला आहे. हा पेपरला भरपूरदा विचारला गेलेला आहे आणि हा सुद्धा विचारला गेलेला आहे. काजूचं संशोधन केंद्र कुठे आहे? तर वेंगुर्ला इथे आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. ठीक आहे, याचं लक्षात ठेवा, हा सुद्धा IMP आहे. केळी याचं संशोधन केंद्र कुठे आहे? तर यावले जळगावला आहे. आणि त्याचबरोबर डाळिंबाचं संशोधन केंद्र कुठे आहे? केगावला सोलापूरला आहे. ठीक आहे, हे सर्व IMP आहे, सर्व लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? काय म्हटलं आहे? कुठली घटना दुरुस्ती आहे? ज्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थेमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. तर ती घटना दुरुस्ती होती 93वी घटना दुरुस्ती. 93वी घटना दुरुस्ती होती, ज्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून OBC, ST आणि SC यांच्यासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, व्हेरी IMP कॅटेगरीचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्याची तरतूद घेतलेली आहे? आपल्या भारतीय राज्यघटनेची संविधान जे तयार झालेलं आहे आपलं, ते भरपूर अशा देशांचा अभ्यास करून ती संविधान निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक देशाकडून काही ना काही आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये जर सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जी घेतलेली आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य जी घेतलेली आहे ते कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर त्याचं योग्य आन्सर आहे रशिया. रशिया देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. ठीक आहे, हे खूप IMP प्रश्न आहे. ह्या भागावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न राहू शकतो. ठीक आहे, चला पुढचं. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे आपण? तर अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेली आहे. अमेरिका देशाकडून आपण काय घेतलं असा तुम्हाला प्रश्न असू शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिके देशाकडून काय घेतलेलं आहे आपण, असा सुद्धा प्रश्न राहू शकतो. किंवा मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर तुम्हाला समजलं पाहिजे अमेरिका या देशाकडून आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्क हे आपण घेतलेले आहे. त्याचबरोबर आपलं उपराष्ट्रपती पद जे आहे ते सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. त्याचबरोबर महाभियोगची जी प्रक्रिया होते ते सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. त्यानंतर आहे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहे. रशियाकडून काय घेतलेले आहे? तर तुम्हाला या प्रश्नामध्ये आधी सांगितलं, मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श सुद्धा आपण रशिया या देशाच्या संविधानामधून आपल्या संविधानामध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर ब्रिटनकडनं काय घेतलेलं आहे? तर संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे आपण. संसदीय शासन व्यवस्था जी आपल्या देशामध्ये चालते संविधानाच्या आधारावर, ती आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे. त्यानंतर बघा, द्विगृहीत संसद, जसं आपलं द्विगृहीत संसद जशी आहे राज्यसभा आणि लोकसभा, हे द्विगृहीत संसद आहे आपली, ती द्विगृहीत संसद कोणाचा पॅटर्न घेतलेला आपण? ब्रिटनच्या संसद ज्या प्रकारे ब्रिटनच्या संविधानात आहे तसंच आपण सुद्धा घेतलेलं आहे. कायदा करण्याची पद्धत, सभापती पद व त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण ब्रिटनकडनं घेतलेले आहे. आता जर्मनीकडनं काय घेतलेलं आहे? तर आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्काची स्थगिती. आणीबाणी जर आपल्या देशामध्ये लागू झाली तर मूलभूत हक्काची स्थगित हे सुद्धा आपण जर्मनीकडनं घेतलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न बनेल, तर व्यवस्थित हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलवून ते काय ठेवण्यात आले? बघा, आधी म्हैसूर हे एक राज्य होतं. 1 नोव्हेंबर 1973 रोजी त्या म्हैसूर राज्याचे नाव बदलवून कर्नाटक ठेवण्यात आलं होतं. काय ठेवण्यात आलं होतं? कर्नाटक असं नाव ठेवण्यात आलं होतं मित्रांनो. ठीक आहे, आधी हे जे कर्नाटक राज्य आहे त्या राज्याचं नाव म्हैसूर होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? राज्य पुनर्रचना आयोग जे आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर याचं योग्य आन्सर आहे 1953ला. 1953ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? जे महात्मा गांधीचे समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे राजघाट.
राजघाट हे नाव आहे. आणि कुठे आहे राजघाट? तर दिल्लीला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण, असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला आन्सर आला पाहिजे बाबर. आता या बाबरचा मृत्यू कधी झालेला होता? तर याचा योग्य आन्सर आहे 1530ला बाबरचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, 1530ला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. हां, आणखी हे सुद्धा लक्षात ठेवा, मुघल सत्तेचे संस्थापक कोण होते? बाबर होते. मुघल सत्तेचे संस्थापक बाबर होते. 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाहीच्या संपुष्टात आली, तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बघा, दिल्लीमध्ये काय झालं होतं? 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. मुघलांच्या आधी सुलतानशाही होती आणि ती संपुष्टात येऊन तिथे मुघल सत्तेची स्थापना कोणी? बाबरने केली होती. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526ला पहिले पानिपतचे युद्ध झाले. बघा, तुम्हाला परीक्षेत याच्यावर प्रश्न राहू शकतो, पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले? पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले? तर 1526. हे सुद्धा नोट्समध्ये लिहून ठेवा. 1526ला पहिलं पानिपतची लढाई झाली. ठीक आहे. आणि कोणामध्ये झाली असं विचारलं तर काय सांगाल? इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली. पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहे. ठीक आहे. पहिली लढाई इब्राहिम लोदी व बाबरमध्ये झालेली आहे आणि ते कधी झालेली आहे? 1526ला. ठीक आहे. हा खूप IMP प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचबरोबर 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, एवढं IMP आहे, हे सगळं लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. भारताचे एरावत सुपर कम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचे जे एरावत सुपर कम्प्युटर आहे ते जगामध्ये कितव्या स्थानी आहे? तर त्याचं योग्य आन्सर आहे 75व्या स्थानी. ठीक आहे, भारताचे एरावत सुपर कम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? 75व्या स्थानी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. कंठस्थ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कंठस्थ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ठार मारणे. ठार मारणे. ठीक आहे, लक्षात ठेवा, IMP आहे. पुढचा प्रश्न बघा. पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील पांगिरा या कादंबरीचे लेखक आहे. बघा, कादंबरीच्या लेखकावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न राहू शकतो. यामध्ये बघा, IMP मी याच्यात कव्हर करून देतो. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे. हा प्रश्न आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेला आहे. 2023 मध्ये आत्ता जी एक्झाम झालेली आहे तेव्हाच हा प्रश्न आलेला आहे. राधेय या पुस्तकाचे लेखक कोण आहे? रणजित देसाई. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुनियादारी या पुस्तकाचे लेखक आहे सुहास शिरवाडकर. त्यानंतर आहे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे नरेंद्र जाधव. ठीक आहे. त्यानंतर आहे मानदेशी माणसे व्यंकटेश माडगुळकर. आणि त्यानंतर आहे ज्ञानेश्वर कुलकर्णी. ठीक आहे, हे सर्व लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? आपला जो भारत देश आहे या भारत देशाला किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे असं विचारलेलं आहे. आता बघा, किनारपट्टी म्हणजे जे समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्या पूर्ण भारत देशाला. जसं आता इथे गुजरात सुरू झालं, असं गुजरात, इकडे खाली हे महाराष्ट्र, मग इकडे केरळ आणि मग इकडे असं जाऊन हे पश्चिम बंगाल. अशा प्रकारे हा भारताचा दक्षिण भाग आहे. हा दक्षिण भाग आहे भारताचा. ठीक आहे. तर हे जे इथे समुद्र आहे, हा जो समुद्र आहे, तर ह्या किनारपट्टी हे भारताला किती लाभलेली आहे असं विचारलं गेलेलं आहे. भारत देशाला किनारपट्टी किती लागली? आणि वरच्या भागाला पाकिस्तान वगैरे आहे, तिकडे तर भूसीमा आहे, वरती समुद्र आहे नाही, खालती दक्षिणेकडेच जास्तीत जास्त समुद्र आहे गुजरातपासनं. तर किती किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 7500 किलोमीटरची. 7500 किलोमीटरची भारताला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतामध्ये मुख्य भूमीस लाभलेले समुद्र किनारा, मुख्य जी भूमी आहे भारताची मुख्य भूमी आहे त्याला लाभलेला समुद्र किनारा किती आहे? 6100 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारताची भूसीमा किती आहे? भारताला जी भूसीमा आहे, जसं पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान हे जे देशासोबत जी भूसीमा आहे ते भारताची भूसीमा किती आहे? तर 15,200 किलोमीटरची भूसीमा आहे भारताला. ठीक आहे. त्यानंतर भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर 32, इथे बघा 32,87,263 भारताचे क्षेत्रफळ आहे.
ठीक आहे. आणि दक्षिणोत्तर लांबी किती आहे भारताची? दक्षिणोत्तर म्हणजेच इकडनं काश्मीर ते इकडे कन्याकुमारीपर्यंत लांबी जर सांगायची झाली तर किती आहे? 3214 किलोमीटर. 3214 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम म्हणजे इकडनं महाराष्ट्र वगैरे इथनं इकडे पश्चिम बंगालपर्यंत तर हे झाली जवळपास 2933 किलोमीटर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. IMP आहे हा. जितकाही भाग मी शिकवत आहो हा खूप IMP आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? आपल्या भारतामध्ये सर्वात पहिली जनगणना कधी झालेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे 1872 मध्ये. 1872 मध्ये आपल्या भारतात पहिली जनगणना झाली आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला नव्हता. ब्रिटिशांच्या काळात ही जनगणना झाली होती. आणि त्यावेळेस कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली होती? तर त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता लॉर्ड मियो. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते भारतात पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली होती? आणि ऑप्शनमध्ये लॉर्ड मियोचं नाव असेल. ठीक आहे, लॉर्ड मियो हे लक्षात ठेवायचं. तर यांनी त्यावेळेस जनगणना करून घेतली होती. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली होती? तर 1951ला झाली होती. ठीक आहे, 1951ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना आपल्या भारतात झाली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. IMP आहे, खूप जास्त IMP आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? आपली जी भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहे असं विचारलं गेलेलं आहे. तर याचं योग्य आन्सर आहे 395 कलम आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलम आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? माहितीचा अधिकार, आता आपण माहितीच्या अधिकारामार्फत कुठलीही सरकारी विभागाची माहिती आपण मागवू शकतो. त्याला RTI राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा म्हणतात. RTI राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा म्हणतात. आणि हा माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झालेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे 2005 मध्ये लागू झालेला आहे. 2005 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. भरपूरदा परीक्षेत येऊ शकतो असा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार कायदा अंमलात 15 जून 2005 पासून आला. आणि माहितीचा अधिकार कायदा लागू कधी झाला? तर 13 ऑगस्ट 2005ला. म्हणजे जर तुम्हाला जनरली वर्षच विचारलं जाईल तर वर्षच लक्षात ठेवा. 2005ला RTI माहितीचा अधिकार आपल्या देशात लागू झाला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. प्लासी ही ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासीची लढाई तुम्ही ऐकली असेल. प्लासीची लढाई झाली होती. आणि प्लासी हे ऐतिहासिक गाव सध्या स्थितीत कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये प्लासी हे गाव सध्या स्थितीत आहे. ठीक आहे. भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणतं? आपल्या भारत देशामध्ये कार्बन मुक्त म्हणजे जिथे पोल्युशन खूप कमी आहे असं राज्य कोणतं? तर याचं योग्य आन्सर आहे हिमाचल प्रदेश. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर 10 प्रॅक्टिस पेपर हवे असेल, हे जे तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेवर आधारित एकूण 10 प्रॅक्टिस पेपर, जसा तुम्ही एक पेपर देणार आहात तसे 10 प्रॅक्टिस पेपर त्याच पॅटर्नवर आधारित, पेपर पॅटर्नवर आधारित ऑनलाईन तुम्ही पेपर कुठेही सोडवू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. तसे 10 प्रॅक्टिस पेपर आपण अवेलेबल करून दिलेले आहे. शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड करा, त्यावर 10 पेपर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर IMP 1000 प्रश्नाच्या जवळपास IMP प्रश्नसुद्धा त्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला तिथेच ॲपमध्ये वाचता येईल. हे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर.